मी राजू ज्योतिराम लोखंडे प्रभाग 17 मधून उमेदवारी लढत आहे। मी या ठिकाणी 25 वर्ष सतत नगरसेवक राहिला 92 पासून तर 2017 पर्यंत मला प्रत्येक समस्याची जाणीव आहे। मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमूहाचा मला पाठिंबा आहे। या ठिकाणी आपले जे समस्या आहे 8 वर्षापासून लोकांनी ज्या समस्याला तोंड दिलं त्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही ह्या प्रभागामध्ये उभे आहे। आमचं काम विकासाचंच आहे। 25 वर्ष सतत कोणी निवडून येऊ शकत नाही। विकास झाला म्हणूनच लोकांनी आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवला, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले। त्या सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या जे इलेक्शन आहे कोणाच्या भूलतापाला बळी नको पडा। या ठिकाणी विकासाची गंगा वाहाची आहे तर पक्षाच्या उमेदवाराकडे लक्ष नको द्या, स्वतंत्र उमेदवाराला निवडून आणा, जेणेकरून स्वतंत्र उमेदवार आपल्या सर्वांच्या टचमध्ये राहील। पक्षाचे उमेदवार हे टचमध्येच नव्हते। पाच वर्ष जे उमेदवार झाले येते त्यांच्या पक्ष कार्यालयच कुठे नव्हतं, तर जनता वन फिरत राहिली समस्या घेऊन, पण त्यांच्या समस्या सोडवण्यात आल्या नाही। आणि म्हणून जनतेला माझे आव्हान आहे, एवढ्या लोकांच्या मनामध्ये आम्ही अपक्ष लोक उभे आहो। आमच्यासोबत गद्दारी झाली, त्या गद्दारीच्या विरोधात बाबासाहेबांनी म्हटलं होतं दडपणशाहीच्या विरोधात बंड करून उठा, ते घोषवाक्य आम्हाला माहीत आहे आणि दडपणशाहीच्या विरोधात आम्ही उभे आहो अपक्ष। आणि म्हणून जनतेला आव्हान आहे की जे नॅशनलाइज पक्ष आहे त्यांना हटवा ना अपक्षाला या ठिकाणी निवडून आणा। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे ओबीसी बांधव आहेत त्या सर्वांना आव्हान आहे आणि जनतेला आव्हान आहे, येणाऱ्या 15 तारखेला आपण AC चिन्हाची बटन दाबून याला प्रचंड बहुमताने उभे करा। आम्ही 3 लोक उभे आहोत प्रभागामध्ये। अ मध्ये मीनाक्षी राजू लोखंडे आहे पाटी, ब मध्ये विनायकराव दहीणकर आहेत, त्यांचे चिन्ह आहे नगाळा, आणि राजू लोखंडे यांचे चिन्ह आहे AC। एवढ्या कालखंडामध्ये मला काही लोकांचे आमिष आले, आमदारकीचे 2-2 वेळा आमिष आले, परंतु आजपर्यंत मी डगमगावलो नाही। स्वाभिमानाने त्या ठिकाणी फुले आंबेडकरी विचारधाराने स्वाभिमानाने या ठिकाणी राहिलो। याची कदर करा लोकांनी आणि मला प्रचंड बहुमताने, माझ्या पॅनलला प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी निवडून द्यावं हीच विनंती करतो। जय भीम।